आतमध्ये एंडोमेट्रियोसिस असल्यामुळे काय क्वालिटी माहिती नाही. त्यामुळे आपल्याला स्वतःच्या एग्सने खूप कष्ट करायला लागणार आहे. होणार नाही असं नाही, खूप कष्ट करायला लागणार आहे. कारण 0.2 mA जेव्हा असेल तर दर महिन्याला 1-1-2-2च्या वर काही आपल्याला फॉलिकल्स मिळणार नाही. त्या फॉलिकल्समध्ये एग असेल नसेल प्रत्येक वेळेला ही गॅरंटी नसते. पण ती बाहेर काढत आपल्याला 2 एक हेल्दी गर्भ बनवावे लागतात. म्हणून ते खूप पेशन्सचं काम आहे स्वतःच्या एग्सने आपल्याला बाळ म्हणजे करण्यासाठी. पण शक्य आहे, अशक्य नाही. पुढे आपल्याला एक सुद्धा सायकल वेस्ट करायची नाही आहे. आपल्याला दर महिन्याला मग जे काही फॉलिकल बनेल ते ॲस्पिरेट करून त्यात अंड एका बघून त्याच्या गर्भ बनवून असं करायला. पिरियडच्या सेकंड डेला यायचं. सेकंड डेला आपण ओव्हरी बघतो. काही मेडिसिन्स इंजेक्शन्स 1-2 देऊन एग्स डेव्हलपमेंट कधी होत आहे बघ एक मॉनिटर करतो. जेव्हा एक छान मॅच्युअर होईल तेव्हा आपण त्यातलं फॉलिक्युलर फ्लुइड बाहेर काढतो. आतमध्ये अंड बघतो. कधी काही फॉलिकल्स एम्प्टी असतात म्हणजे जस्ट वॉटर कंटेनिंग असतात, त्यात एग नसतंच. कधी असतं मग ती काढून आपण त्याचे एम्ब्रियोज बनवतो. असं दर महिन्याला करायचं 1-3-4 महिने.